नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिणीने आता ॲडव्होकेट यांना बोलावलेलं असतं. तेव्हा ते म्हणत असतात की रागिणी मॅडम, तुमचा धाकटा मुलगा अथर्व माझ्याकडे आला होता. त्याच्या वडिलांसाठी बेलचे पेपर तयार करायला सांगत होता. तेव्हा मी त्याला हेच सांगितलेलं आहे की बेलचे पेपर मी तयार करतोय, प्रयत्न करतोय, पण एवढ्या लवकर बेल होऊ शकत नाही. तेव्हा रागिणी म्हणते, आणि आकाशचं काय? आकाश आला होता का? हे बघा, आकाश जरी आला ना तरी तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही त्याला म्हणायचं आहे की लवकरात लवकर बेल होऊ शकत नाही. पैसे दिलेत ना, काम तर झालंच पाहिजे. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आलेले असतात. रागिणी म्हणते, काय इन्स्पेक्टर साहेब, अहो काय करताय तुम्ही? तुम्हाला एवढे सगळे पैसे दिलेत, तुम्हाला फक्त एक खोटं बोलता येत नाही का? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की राजारामकडून आम्ही खरं वधवून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण सतत ते एकच वाक्य बोलतायत, आम्ही तरी काय करणार? तेव्हा रागिणी म्हणते, शब्द दिला होतात ना, तो शब्द जरा पाळा, आणि त्याचबरोबर पैसेचं पाकिटसुद्धा दिलं आहे ना, त्याचं वजनसुद्धा आठवा आणि दिलेलं काम पूर्ण करा. कळलं तुम्हाला? तर आता आलात तरीसुद्धा चालेल. तर रागिणीने वकिलांना आणि पोलिसांना पैसे देऊन आता राजाराम काका यांच्या विरोधात उभं केलेलं असतं. त्यानंतर इथे आता रागिणीला आईचा फोन येतो. तेव्हा ती आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती फोन उचलते आणि म्हणते, आई आई बोल ना. तेव्हा ती विचारते, कुठे आहेस तू रागिणी? तेव्हा रागिणी म्हणत असते की आई, मी राजारामसाठी देवळात आले होते प्रार्थना करायला. आता मी घरी यायला निघतच आहे. तर इथे आता देवळात सुद्धा रागिणीने नाटकच केलेलं असतं. तर भानुशाली आता गाडीतून जात असताना आकाशने त्यांना फोन केलेला असतो. तेव्हा इथे भानुशाली हसतो आणि म्हणतो, आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय रे भानुशाली, अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस तू? तू माझ्या भूमीला प्रपोज केलास आणि त्यानंतर आता तिला जबरदस्तीने तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी भाग पाडतोयस का? ते घर मी विकत घेतलं होतं ना, आणि ते पेपर मीच तुला दिलेत घराचे, आणि भूमीला काय म्हणालास, ते घर तू खरेदी केलेस का आणि भूमीच्या आणि काकांच्या नावावरती केलेस? तेव्हा इथे ते पेपर मीच तुला दिले होते खूपच जास्त विश्वासाने, आणि तू काय केलंस, ते पेपर भूमीला दिलेस आणि म्हणालास की तू घर खरेदी केलेस का? तेव्हा इथे भानुशाली वकील म्हणत असतो, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, ही म्हण तुम्ही ऐकलेच असेल ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ, तुला जिंकायचं आहे ना, मग तू खरं बोलून तरी जिंक ना, म्हणजे फेअर गेम झाला पाहिजे. तर तू काय करतोयस बघ. तेव्हा इथे आकाश म्हणतो, खरं तर मी तुझ्यावरती केस करायला हवे. तू माझ्या बायकोला फसवण्याचा प्रयत्न करतोयस. मी तुझ्यावरती केस उभी करू शकतो, पण या सगळ्यामध्ये मग भूमी इन्व्हॉल्ड होईल आणि मग तिला सत्य कळेल, आणि म्हणूनच तिला त्रास व्हायला नको ना, म्हणून मी गप्प बसतोय आणि तेव्हाच तुझं फावतंय. कळलं तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे भूमी माझी बायको आहे आणि तिला बरं करण्यासाठी मी प्रयत्न करतोय, आणि तुला एवढा नीचपणा करायला काहीच वाटत नाही आहे का? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतो, हे बघा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. आता भूमी मॅडमवरती माझं प्रेम आहे, याच्यामध्ये माझी काय चुकी आहे? तेव्हा आकाश म्हणतो, पण तिचं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे. तेव्हा इथे भानुशाली म्हणतो, पण माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि हे माझ्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही माझा इगो हर्ट केला होता ना, आता बघा, मी माझा इगो आणि माझ्या मनाच्या समाधानासाठी वाटेल ते करू शकतो. तेव्हा इथे मानसी विचारत असते, भाऊजी काय झालं, काय बोलत होता भानुशाली? तेव्हा आकाश म्हणतो की आता मला लवकरात लवकर भूमीच्या मनामध्ये माझी जागा निर्माण करायला हवी. ती जेलस व्हायला हवी आणि तिला माझ्या प्रेमाची जाणीव व्हायला हवी, म्हणून आता मला काहीतरी करायला हवं आहे. तेव्हा इथे आता वेदांगीला आकाश फोन करतो आणि म्हणतो की मला तुझ्या मदतीची गरज आहे. तर इथे अथर्व म्हणत असतो की दादा, मी गेलो होतो वकिलांजवळ बोलायला, तर ते म्हणत होते की लवकरात लवकर जामीन नाही होऊ शकत. म्हणजे मला असं वाटलं होतं की ते वकील खोटं बोलत आहेत, ते कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली आहेत. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की अशी कदाचित, म्हणजे आकाशने त्यांना सांगितलं असेल तर? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, आकाश का असं करेल? तेव्हा अभि म्हणतो, कारण तो आपल्याबरोबर सख्यासारखं कुठे वागतो ना, या घरामध्ये आपल्याला नेहमी दुय्यम स्थानच भेटलेलं आहे. तेव्हा अभि म्हणतो, अथर्व, मला असं वाटतं की आपण बाबांसाठी दुसरा वकील बघायला हवा, जो लवकरात लवकर आपल्या बाबांना जामीन मिळवून देईल, म्हणजे ते घरी येऊ शकतात. तेव्हा तिथे आता मानसी येते. तेव्हा अभि आणि लगेचच पौर्णिमा पलटी खातात आणि म्हणत असतात की अथर्व, काळजी करू नको, आपल्या बाबांना नक्की जामीन मिळेल आणि ते लवकरात लवकर घरी येतील. तेव्हा इथे अभि आणि पौर्णिमा आता रूममधून बाहेर निघून जातात. तेव्हा मानसी म्हणत असते की अथर्व, हे दोघंजण इथे काय करत होते, काय बोलत होते? तेव्हा अथर्व म्हणतो की आमचे बाबा जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवण्याबद्दलच आम्ही बोलत होतो. तेव्हा मानसी म्हणते की आमचे बाबा म्हणजे? बाबा तर आपल्या सगळ्यांचे आहेत ना. हे बघ, तू ह्यांच्याबरोबर जास्त बोलत जाऊ नको, आकाश जिजू आहेत ना, ते प्रयत्न करतायत. तेव्हा अथर्व म्हणतो, तू तर गप्पच बस आणि तुझ्या आकाश जिजूचं पुराण आहे ना, ते बंद कर आता.
त्यांनी भूमिताईसाठी हे केलं ते केलं, याचा पाढा आता माझ्यासमोर वाचू नकोस. हे बघ, तो आकाश कसा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे तुला जर त्याची मदत करायची असेल तू करू शकतेस, पण माझ्यासमोर त्याच्या चांगुलपणाचा पाढा वाटायची काहीच गरज नाही आहे. आणि मी त्याला आता कुठल्याच बाबतीत मदतसुद्धा करणार नाही आहे, कळलं तुला? तरी ते अथर्व आता रागानेच मानसीला बोलत असतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे मानसीला कळतच नाही की नेमकं काय घडलंय, असं का अथर्व वागतोय. तरी इथे अभि आणि पौर्णिमा त्याला सतत इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतायत हे आता मानसीला माहितीच नसतं. तर इथे भूमी म्हणत असते की मला उशीर झाला, आकाशच्या पायाला शेक द्यायचा आहे, म्हणून ती गरम पाण्याची पिशवी आणि आता नॅपकिन घेऊनच आलेली असते. आणि आकाशच्या रूममध्ये आल्यानंतर ती बघते तर इथे आधीच वेदांगी बसलेली असते आकाशच्या पायाला शेक देण्यासाठी. तिने सुद्धा गरम पाण्याची पिशवी आणि नॅपकिन वगैरे आणलेला असतो. तेव्हा इथे भूमी बघतच बसते. तिला खूप जास्त राग येतो, तरीसुद्धा ती शांत बसते आणि त्या दोघांकडे बघत असते. तेव्हा इथे लगेचच वेदांगी म्हणते की सॉरी मी तुझी जागा घेतली. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की अभि, तुम्ही अथर्वला असं का सांगितलं की नवीन वकील बघायला, आणि त्याने जर खरोखर नवीन वकील बघितला तर? तेव्हा अभि म्हणतो मला पण तेच हवंय ना, बाबांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायचं आहे, कारण मला ते जेलमध्ये नको आहेत. आणि तसंही आईच्या विरोधात जाऊन आपण जर नवीन वकील बघितला तर आई आपल्याला सोडणार नाही. तेव्हा आपण अथर्वच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आता जी चालवायची आहे, म्हणजे एका बाजूला बाबासुद्धा जेलमधून बाहेर येतील आणि दुसरीकडे अथर्वच्या मनामध्ये आकाशबद्दलचं जे आपण विष कालवतोय ते सुद्धा असंच आपण कालवत राहू. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की माझा नवरा खूपच जास्त हुशार आहे, स्मार्ट आहे. तर इथे वेदांगी म्हणत असते की भूमी सॉरी म्हणजे मी तुझी जागा घेतली, पुढे जाऊन ही सगळी कामं मलाच तर करायची आहेत ना. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, मी येतच होते ना. तेव्हा आकाश म्हणतो मग मी काय करू, वेदांगी तुझ्या आधी आली ना, आणि तिने सुद्धा माझ्या पायाला शेकच दिलाय, आणि वेदूने सुद्धा खूप छान माझ्या पायाला शेक दिलेला आहे. तेव्हा वेदांगी म्हणत असते आणि भूमी, पुढे जाऊन ही सगळी कामं तर मलाच करायची आहेत ना, मग मी नाही करणार तर कोण करणार आहे. तेव्हा इथे आता वेदू म्हणत असते की हे बघ, ही तुझी सगळी कामं आहे ना, नंतर मी स्वतःच्या हाताने करणार आहे. तेव्हा भूमी म्हणते बरं झालं तू शेक दिलास, म्हणजे मला उशीरच झाला ना तसा यायला. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे तुमचं चालू द्या, मी येते. तेव्हा आकाश म्हणतो की कुठे जातेस तू भूमी, थांब ना. वेदू जरा तू पाणी बदलून आणतेस का, ते पाणी आता गरम राहिलेलं नाही आहे. तेव्हा वेदू म्हणते बरं ठीक आहे मी येते. तेव्हा आता ती तिथून गेल्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी बस ना इथे. तेव्हा इथे आकाश म्हणतो तू पायाला शेक दिलास काय किंवा वेदूने दिला काय, गोष्ट तर एकच आहे ना. तेव्हा भूमी म्हणते काय गोष्ट एकच आहे, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मी जी कामं करते ती मीच करणार, तिला करायची काहीच गरज नाही आहे, असं ती भूमी आता आपल्या मनातल्या मनात म्हणत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघ, राजाराम काकांना भेटून आल्यापासून माझ्या मनामध्ये एक प्रश्न सतत येतोय की आपण त्यांचा जामीन केला पाहिजे. त्यांनासुद्धा त्यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे दाखवलेत ते आता खोटे आहेत हे सादर करण्यासाठी वेळ तर मिळायला हवा ना. त्यांच्या बाजूने त्यांना पुरावे गोळा करायला नको का, त्यांना आपण ही संधी मिळवून दिली पाहिजे. आणि म्हणूनच राजाराम काकांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे बेल मिळवून दिली पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो तुझासुद्धा विश्वास आहे ना त्याच्यावरती. तेव्हा भूमी म्हणते नक्कीच विश्वास आहे, तू म्हणाला होतास ना आपल्याला जेव्हा कोणीतरी त्रास देतं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी मोटिव्ह असतो, स्वार्थ असतो. पण राजा काकाचं तर संपूर्ण कॅरेक्टर हे क्लीन आहे, त्यांनी कधीच तुला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे याआधीसुद्धा, आणि ते पुढेसुद्धा असं करतील मला वाटत नाही. तेव्हा आपण लवकरात लवकर राजा काकांचा जामीन करूया ना. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे भूमी, आपण उद्याच प्रयत्न करूया. तेव्हा इथे वेदांगी त्यांचं बोलणं ऐकते आणि ती म्हणते जर राजाराम काका सुटले तर सगळं क्रेडिट भूमीला जाईल आणि मग सगळे तिची वाहवा करतील, याबद्दल मला रागिनी मॅडमजवळ बोलायलाच हवं. तर इथे भूमी आता आकाशला आवडतात म्हणून कटलेट बनवत असते. तेव्हा मानसी त्याने म्हणते अरे वा ताई, तू कटलेट बनवतेस का, पण मला तर वाटलं होतं की आज तुला सुट्टी असेल, वेदांगी काल म्हणाली होती ना सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करेल म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते ती कसली करते ब्रेकफास्ट. तेव्हा इथे माणसे म्हणते मग हे एवढे कटलेट तू का बरं केलेस, तुला तर ते एवढे आवडत नाही, मग कुणासाठी केलेस तू. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की राजाराम काकांना अरेस्ट केल्यापासून सगळेजण खूपच जास्त उदास आहेत, कोणी काही खातपीत नाही आहे, जर असं कटलेट्स वगैरे खाल्ले तर 2 घास जरा जास्त जाते ना, म्हणून ते बनवलेत. बाकी तुला सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत का आता, का केलं आहे का नाही. चल आता चटणी घेऊन बाहेर आहे बरं, मी आता कटलेट घेऊन जाते. तेव्हा इथे आता भूमी येते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते आकाश, हाजीर ते वजीर म्हणाला होतास ना, आता हे बघ मीच हाजीर आणि मीच वजीर, आता मीच तुला नाश्ता केलेला
देणार आहे असं म्हणते. तेवढ्यातच भूमी आता बाहेर येऊन बघते तर इथे वेदांगी आपल्या हाताने आकाशला आता नाश्ता भरवत असते. तर तिने सगळ्यांसाठी बाहेरून कटलेट्स मागवलेले असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की अमेयच्या दुकानातले इथे कटलेट्स म्हणजे खूपच जास्त टेस्टी, त्याच्या हाताची चव दुसरं कुणाच्याही हाताला येऊ शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी सुद्धा तुझ्यासाठी कटलेट्स बनवले होते, तुला आवडतात म्हणून एक तरी खाऊन बघतोयस का, मला बरं वाटेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको भूमी, आता मला काहीच नको आहे, तू खा ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, तसे मला कटलेट्स काही जास्त आवडत नाही, तुझ्यासाठीच बनवले होते. तेव्हा इथे आकाश आता नाही म्हणाल्यानंतर भूमी लगेचच तिथून निघून जाते. तिला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आकाश हे सगळं काय आहे, वेदांगी आणि तू दोघीजणं कसं वागताय. भूमीला राग आला ना बिचारीला, किती वाईट वाटलं असेल बरं तिला. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, निदान भूमिताईला तरी जरा दुखावू नकोस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाहीतर काय, ती मनाने खूपच जास्त हलवी आहे, तिला खूप जास्त वाईट वाटेल तुझ्या या वागण्याचं. तेव्हा आकाश म्हणतो की आजी आत्या, हे मी जाणून बुजून करत नाही आहे, तर मी हे सगळं मुद्दामून करतो आहे. कारण का वेदांगी आणि मला असं एकत्र बघून भूमी जेलेस होईल आणि मग तिला माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव होईल. हे सत्य आता आकाशने रागिनीला सांगितलेलं असतं आणि ते ऐकून तिला फार राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. आकाश विचारतो की भूमी काय झालं, काय बघतेस. तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, भानुशाली वकिलांचा मेसेज आलेला आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश त्यांनी आमचं आधीचं घर हे खरेदी केलेलं आहे आणि ते घर माझ्या आणि बाबांच्या नावावरती केलं आहे असं भूमी आता आकाशला सांगते. तरी ते इन्स्पेक्टर साहेब राजाराम काकांना त्रास देत असतात. तेवढ्यातच राजाराम काका त्यांची कॉलर पकडतात आणि म्हणतात, ते इन्स्पेक्टर सांगितलं ना मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात की आता तुला दाखवतो पोलीस काही चीज असतात ते, चल माझ्याबरोबर. तर इथे भूमी म्हणत असते की आकाश तुला एक प्रश्न विचारू का, तू आमचं घर स्वतःच्या नावावरती का बरं करून घेतलं होतंस. तेव्हा इथे आता भूमीला काय उत्तर द्यावं आणि तिला काय सांगावं हे आता आकाशला कळत नसतो आणि तिचं बोलणं ऐकून तो आता शांतपणे तिच्याकडे बघत असतो.